मित्रांनो, शेतामध्ये जायचंय, वासरातीमध्ये बांधायचे, सोयाबीन फवारून घ्यायचंय, कीटकनाशकची फवारणी करून घ्यायची. एकदा कुळपून घेतलंय, काल पाऊस पडला होता. आज फवारून घ्यायचं, वासरामध्ये बांधायचे. तर बाहेरचं दाराखाली बाहेर बांधले होते. बैलाली गाईले सोयाबीनची गुळी टाकलं होतं सकाळी वासरामध्ये. खायला सोयाबीनची गुळी ठुले, वाघारायला राहिले तेवढं ठेवायचं. सोयाबीन गुळी खाल्ली की ज्वारीची कुटी टाकून द्यायची, ज्वारीची कुटी खाते. तर आला शेतामध्ये, फवारमध्ये पाणी भरलंय, औषध टाकायचं फवारीमध्ये. आता फवारून घ्यायचं, कीटकनाशकची फवारणी करायची. 20 लिटरचा फवार आहे, STBनं फवारून घ्यायचं सोयाबीन. कोळपण झालं एक सोयाबीनचं. बकेटामध्ये औषध कालविलंय, करायचं फवारायला चालू. टूलवर ठुलाय फवारा, म्हणजे उचलायची गरज नाही, पाठीवर घेता येते. मारला औषधानं फवारा चालू केलाय, करायचं फवारायला चालू. सकाळी हौदातल्या पाण्यानं फवारलं. लाईट आली नव्हती, सोमवार आहे, सकाळचा हप्ता आहे. लाईटचा घोटाळा होता, आता आली लाईट. तर तो पण काढलंय, करायचं फवारायला चालू. खाली 2 तुकडे झाले. तर वरलं सोयाबीन फवारून घ्यायचं. 1 वाजलंय, 12:30 वाजता लाईट आली. करायचं घागरी ती फवारा ठेवायला. टूल पण आणलाय, उचलायची गरज नाही. टूलवर फवारा ठेवायचा, टूलवर उचलायची पण गरज नाही. घागरीनं पाणी टाकायचं. टाकी फवारली की लाईट गेली. वरी आणून समजा पसारा तिथं एक टाकी फवारली, लगेच लाईट गेली. कवा येते ती, सकाळी 12 वाजता झाला असतं फवारायचं. लाईट उशीर झाला, अजून काय लाईट आली नाही. 2 टाकी भरूच तर लाईट आली.
झालं फवारायचं, घरी आलोय बैलगाडी घेऊन जायचं. 4 वाजलेत. घासन गुळ्याचे पोते घेऊन यायचे तर 4 वाजता झालं फवारायचं. कीटकनाशक फवारले, पहिली फवारणी लावायचं. बैलांनी कासरा गुळीनं कास घेऊन यायचं आहे. गुळीचे पोते संपत आलेत, पण कोळपे चालू झालेच, गुळी आणायला येत नाही. झोपायचे बैल आपल्या गाडीमध्ये पोते वरी खाली पोते वरी घास टाकलाय. दावणी ते बांधलेत, जायचे घरी आता. गुळ्याचे पोते खाली टाकून वरी घास टाकलाय. 2-3 दिवसाचा गुळ्याचा भागत आहे. घास उद्या त्याला घेऊन जायचं. 2 पेंड्या कापल्यात आपल्या गाडीवरती, त्याची बैलगाडी घेऊन.